नमस्कार मित्रांनो, मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मंगेश भाऊची मुलाखत जाणून घेऊया. आपल्या चॅनलवरती संपूर्ण प्रवास टाकलेला आहे मंगेश भाऊचा, बरोबर आहे. तो तुम्ही बघू शकता. तर पुन्हा एकदा परिचय देऊन द्या. नमस्कार, मी मंगेश जांभुडे. शिवम थिएटर्स नागबीड वर्षा या ग्रुपला मी कॉमेडी रोल करतो. आज मौजा शिवनी येथे आमचा संगीत बाजारी विकली नार अर्थात भाड्याची बायको नाटकाचा प्रयोग सुरू आहे. काय सांगाल या नाटकातील तुमच्या रोलबद्दल? सरांनी खूप छान लिहिलं आहे, आदरणीय गोंगले सरांनी, आणि प्रेक्षकांनी तो नाटक अक्षरशः डोक्यावर घेतला आहे. आणि झाडीपट्टीच्या रसिकांना खूप आवडत आहे. आणि यावर्षी या गावात हा आमचा लगेच बाजारीचा दुसरा प्रयोग आहे. मागच्या वर्षी बाजारीच केलं होतं, याही वर्षी. आणि रसिकांना हा नाट्य रसिकांच्या गळ्यातला ताईत बनला. माझा रोल कॉमेडी आहे, मांजा चुका. तो लोकांना खूप आवडत आहे. हायवे लोकांनी खूप डोक्यावर घेतलाय. तर प्रेक्षकांकडून मग फीडबॅक येते का? खूप येते. हायवे 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 लोकांना ते डायलॉग पूर्ण डोक्यावर घेतले. हायवे 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 कुठे हायवेच. तर अभिनय करताना कसं वाटतंय मग? आणि छान वाटते, रसिकांचा प्रेम भेटते. झाडीपट्टीच्या लोकांचा खूप प्रेम भेटते. आणि झाडीपट्टीची रंगभूमी या झाडीच्या लोकांनी समृद्ध केली आहे. खूप छान वाटते एक ॲज अ कलाकार म्हणून. आणखी काय सांगाल, कसा ते तुमचा रोजचा प्रवास मग? रोजचं काय नाही, सर्व यावर्षी आता सध्या 120 प्रयोग झाले आहेत. 150 प्रयोगाच्या कडे वाटचाल सुरू आहे. अभिमान वाटत आहे. आणखी काय सांगाल मग? काय नाही, हायवे छान युट्यूब चॅनल आहे. आणि मुकुंदाच्या झाडीपट्टी मिनगिरी या युट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेअर करा. धन्यवाद. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मंगेश भाऊची मुलाखत जाणून घेतली. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्यासोबत उपस्थित आहेत बाजारी विकलेली नार या नाटकातील कलावंत प्रणय भाऊ. परिचय देऊन देतो. मी प्रणय देवगडे, झाडीपट्टी नाट्य कलावंत शिवम थिएटर्स नागबीड वडसा या रंगभूमीला गेल्या 4 वर्षापासून मी कार्यरत आहे. काय सांगाल या नाटकातील रोलबद्दल? माझ्या कोरम्या रोलबद्दल सांगायचं जर झालं तर आमचे जे लेखक दिग्दर्शक आहेत, हे बाजारी विकलेली नार यावर्षी दुसरं वर्ष हे झाडीपट्टीमध्ये सुरू आहे. आणि हे झाडीपट्टीमध्ये नाटक जेव्हा पहिल्यांदा येत होतं झाडीपट्टीमध्ये, तेव्हा हे नाटक रंगमंचावर आम्ही सादर करण्यापूर्वीच त्या प्रयोगाचे 7 नाट्यप्रयोग आधीच बुक झालेले होते. तेव्हा आम्ही थोडं खूप टेन्शनमध्ये होतो की आम्ही कसं करणार, कसं आम्ही सादरीकरण करणार. आधीच आमच्याकडे प्रयोग बुक आहेत, ते एक दडपण होतं. सरांनी माझ्याकडे कोरम्या या नाटकातील पात्र दिलं, खूप विश्वासाने हे पात्र दिलं. आणि मला एक थोडंसं दडपण होतंच की हे पात्र मी त्यांनी दिलेल्या तेवढ्याच विश्वासाने मी सादर करेन का. मला माझ्यावरती विश्वास होता की मी करू शकेन, आणि सरांनी दाखवलेला माझ्यावरती विश्वास, या दोघांचाही ताळमेळ जोडून आला. आणि पहिल्याच वर्षी बाजारी विकलेली नार या नाटकाच्या पहिल्याच वर्षी मला या कोरम्या नावाने थोडीफार ओळख मिळाली, आणि त्याच्या माध्यमातून लोक मला ओळखायला लागले. कसा प्रवास झाला तुमचा झाडीपट्टी नाटकापर्यंत पोहोचेपर्यंतचा? झाडीपट्टी नाटकाचा माझा प्रवास जर तसा म्हटला तर मला शाळेपासूनच भाषण करण्याची सवय होती. त्याच्यातून माझं संवाद कौशल्य होतं. आणि त्यानंतर मी शाळेपासूनच मी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये जे पीठस्तरीय खेळ असतात जिल्हा परिषद शाळांचे, त्या माध्यमातूनच मी रंगमंचावर आलो. आणि त्यानंतर मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजचे कॅम्पस असतात, त्याच्या माध्यमातून वगैरे मग मला हे सांस्कृतिक क्षेत्र, रंगभूमीचं जे आहे तो वास, तो आभास मला तिथून मिळत गेला. आणि मग तिथून माझी कुठेतरी वाटचाल सुरू झाली झाडीपट्टी नाटकाची. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.